आजच्या आयुक्त भेटीचं सविस्तर वर्णन पुढील प्रमाणे सांगत आहे। बघा, आज आम्ही जवळपास 9 जण आपल्या 2017च्या मागासवर्गीय 50% पद कपात आणि माजी सैनिक या 2 भरतीबद्दल आयुक्तांना आम्ही निवेदन दिलं, त्यांच्या पुढे फायलिंग केली आणि त्यांना आपला मुद्दा देखील समजून सांगितला। आज शिंदे सर कार्यालयामध्ये उपस्थित नव्हते, त्यामुळे आयुक्तांनी आम्हाला फार कमी वेळ, म्हणजे अत्यंत 5 मिनिटे बी म्हटलं तरी जास्त होईल, एवढा अत्यंत कमी वेळ दिला आणि आमचा मुद्दा त्यांनी समजून घेतला, फायलिंग केलं, रिमार्क केलं त्यावर। आणि आपले काही 2017च्या भरतीमधील जे उमेदवार आहेत ते आपल्या ग्रुपमध्येच आहेत आणि ते देखील आपले प्रयत्न सतत सुरू आहेत, त्यांचे प्रयत्न करून। त्यामुळे त्यांचं देखील मी अभिनंदन करतो या ठिकाणी। आणि 2017 मध्ये माजी सैनिक रूपांतरण यादी लवकरच लागणार आहे, ही म्हणजे आपल्यासाठी आनंदाची बातमी। पण दुसरी म्हणजे 2017ची जी 50% पद कपात आहे त्या यादीला मात्र डिले होईल। मंत्रालयीन स्तरावरून आदेश पारित झाल्याशिवाय आणि कोर्ट केसचा निकाल लागल्याशिवाय 50% ची यादी लागणार नाही। परंतु काही विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती कळाली आहे की 50% हा राऊंड लागणार आहे, म्हणजे लागणार आहेच। त्याबद्दल मंत्रालयीन स्तरातून विश्वसनीय अशी माहिती मिळालेली आहे। त्यामुळे 2017च्या उमेदवारांनी या भरती बाबतीत आशावादी राहणं हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। एकदा भरती प्रक्रियेला वेग आला की मग आपली भरती सुरळीत होईल। जसं आता 332 ज्या उमेदवार आहेत त्यांना नियुक्तीपत्रांचं वाटप हे सुरू झालेलं आहे किंवा सुरू करण्यात येईल आणि त्यांना उचित त्या ज्या झडपी आहेत त्या त्यांना मिळत आहेत। तसा शिंदे साहेबांनी आदेश देखील पारित केला आहे, म्हणजे भरतीला या ठिकाणी वेग आलेला आहे। माजी सैनिक देखील या ठिकाणी लवकरात लवकर लावण्यात येईल असं आयुक्तांमार्फे आपल्याला कळवण्यात आलेलं आहे। त्यामुळे उद्या परत एकदा शिंदे साहेबांची भेट घेण्यासाठी मी पुण्याला जाणार आहे। आज मी पुण्याला मुक्कामी आहे, उद्या सकाळी परत त्या ठिकाणी शिंदे साहेबांची भेट घेण्यासाठी मी जाणार आहे। आपला मुद्दा प्रकर्षाने मांडणार आहे की आमची माजी सैनिक आणि परत एकदा 50% साठी आपण काय काय करत आहात या बाबतीमध्ये मी त्यांच्याकडून सखोल माहिती घेईल। त्यांच्याकडे आतापर्यंत जी कारवाई त्यांच्यातर्फे ऑफिसतर्फे काय काय करण्यात आली हे सर्व जाणून घेण्याचा मी प्रयत्न करेन। त्यामुळे आजची ही अपडेट आहे, पण माजी सैनिक ही यादी लवकर लागणार या बाबतीत कुठलाही संकोच नाही, कुठलाही भेद नाही आहे। त्यामुळे आपण आशावादी राहूया, 50% ची भरती देखील लवकरच होईल। धन्यवाद।